आता सगळ्यात पहिले इम्पोर्ट करून घेतो. इम्पोर्ट pandas as pd. आता हे बघा, आता मेजॉरिटी ऑफ टाइम मध्ये काय होतं की आपल्याला डेटा क्लीनच भेटतो, की जेव्हा डेटा इंजिनियर वगैरे लोक असतात ते जिथून पण डेटा कलेक्ट करतात तिथं ऑलरेडी कन्स्ट्रेंट वगैरे लावलेले असतात. पण जर आपल्याकडे खराब फाईल आली, आता मुद्दाम काय करतोय आपण, एक खराब फाईल घेतलेली आहे, त्याच्यावरती काय करणार आपण, पांडासचे फंक्शन्स क्रिएट करणार, त्या फाईलला कम्प्लिटली क्लीन करणार. क्लीन केल्यानंतर त्याला परत त्याच फाईल फॉर्मॅटमध्ये काय करणार आपण, एक्सपोर्ट करणार. म्हणजे आपल्याला काय आली, सगळ्यात पहिली प्रोसेस फाईल आली, आपण फाईलला चेक करणार काय चुकीचे काय नाही, त्याच्यानंतर क्लीन करून त्या फाईलला आपण काय करणार, क्लीन फाईल मध्ये कन्वर्ट करणार. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले मी जर चेक केलं, माझ्याकडे एक डेटा आहे, कस्टमर आयडी, फर्स्ट नेम, लास्ट नेम, त्यानंतर फोन नंबर, त्यानंतर ऍड्रेस वाला कॉलम आहे. ठीक आहे. नंतर पेइंग कस्टमर्स आहे, त्याच्यानंतर डू नॉट कॉन्टॅक्ट वाला एक कॉलम आहे, त्यानंतर नॉट युजफुल कॉलम, म्हणजे याला आपल्या कॉलमला रिमूव्ह करायचं. ठीक आहे. आता जर मी चेक केलं, मला काय दिसतंय की पेइंग कस्टमर मध्ये काय झालेलं आहे, यस, नो, एन, वाय असं काहीतरी झालेलं आहे. परत नो, यस, इथे पण तोच सीन आहे. आता हे जर चेक केलं, इथे काय माझ्याकडे नल व्हॅल्यूज आहेत, काय आहेत, एम्प्टी रेकॉर्ड्स. ठीक आहे. त्याच्यानंतर मी जर चेक केलं 120 नंबरचा रेकॉर्ड, तर तो काय रिपीट झालेला आहे, म्हणजे याला म्हणतात डुप्लिकेट रेकॉर्ड्स म्हणतात. चेक केलं, आता डुप्लिकेट रेकॉर्ड्स कुणाला म्हणतात मेनली. ठीक आहे. काल आपण बघत होतो डुप्लिकेट रेकॉर्ड्स काय असतात. आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक कॉलम आहे. ठीक आहे. एक आहे आयडी कॉलम आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट एक कॉलम आहे नेम नावाचा आणि एक कॉलम आहे डिपार्टमेंट नावाचा. ठीक आहे. आता ही गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे बरं का, डुप्लिकेट रेकॉर्ड्स कशाला म्हणतो, आणि काल आपण हे बघितलं होतं की डुप्लिकेट रेकॉर्ड्समुळे काय एरर येतो. जसं कॅल्क्युलेशन मध्ये, की समजा एकाच रेकॉर्डची परत परत एंट्री पडली, तर कॅल्क्युलेशन मध्ये काय होऊन जाईल की एकच सामान विकलं गेलं, पण डुप्लिकेट रेकॉर्ड्स मध्ये मला तिचं जर मी टोटल केलं तर ते मिसमॅच होतं. तर आता डुप्लिकेट रेकॉर्ड्स मध्ये अजून एक क्वेश्चन विचारतो, समजा असा एक एम्प्लॉई आयडी, म्हणजे मी चालू केलं 101, ठीक आहे, त्यानंतर 1002, हे काय सगळ्यांचे एम्प्लॉई आयडी. त्यानंतर मी याच्यामध्ये नावांना ऍड करतो, श्याम पाटील फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. श्याम पाटील डिपार्टमेंटचा आहे, मेकॅनिकल डिपार्टमेंट. त्याच्यानंतर जर मी चेक केलं, एखादं नाव घेतलं फॉर एक्झाम्पल राज काळे. ठीक आहे. त्याच्यामध्ये ऍड केलं सीएससी डिपार्टमेंट. ठीक आहे. परत एखादा पर्सन आलं, फॉर एक्झाम्पल मी घेतलं नाव सिया. ठीक आहे. गोयल. ठीक आहे. आता हिचं डिपार्टमेंट कोणतं ठेवू आपण, एचआर डिपार्टमेंट. ठीक आहे. आफ्टर दॅट अजून एखादं एंट्री घेतली, बॉब मार्टिन. ठीक आहे. हा डिपार्टमेंट आहे इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचा. आफ्टर दॅट एक ऍड करतो मी. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक ऍड केलं मी, आशिष विश्वकर्मा. आता हा पण आहे सीएससी डिपार्टमेंटचा, परत आशिष आहे विश्वकर्मा नावाचा, तो पण सीएससी डिपार्टमेंटचा आहे. आता जर मी चेक केलं, मला सांगा याच्यातले डुप्लिकेट रेकॉर्ड्स कोणते म्हणताल तुम्ही जर विचार केला तर. सर नेम मध्ये आशिष. व्हेरी गुड अनिकेत, की नेम मध्ये तू काय म्हणतो की आशिष विश्वकर्मा हा डुप्लिकेट रेकॉर्ड आहे. तुम्ही काय चेक केलं की इथे पण नाव सारखं आहे, इथे पण नाव सारखं आहे, बरोबर आहे. इथे पण आशिष विश्वकर्मा आहे, इथे पण आशिष विश्वकर्मा आहे. आता हाच तुम्हाला आमच्या ऑफिसचा रिअल सिनेरिओ सांगतो. आमच्या ऑफिसमध्ये दोन एक्झॅक्टली सेम डिपार्टमेंट मध्ये माणसं आहेत आशिष विश्वकर्मा नावाचे. आता याला आपण डुप्लिकेट नाही म्हणणार, का नाही म्हणणार, कारण की त्यांचा एम्प्लॉई आयडी काय आहे, वेगळा आहे. जर हा जर सेम असता, हा पण जर सेम असता, तर ती एंटायर रो जर सेम असेल त्याला आपण डुप्लिकेट म्हणतो. आता होऊ शकतं ना, एकाच क्लासरूम मध्ये सेम सेम नावाचे अनिकेत नावाचे असू शकतं 4-5 जण. ठीक आहे. काहीतरी चेंज असतो. आता मला सांगा, जर मी यांचा एखादा प्रायमरी कॉलम ठेवला,
ठीक आहे. समजा आयडी आहे किंवा त्यांचा मोबाईल नंबर, ते दोन जणांचा मोबाईल नंबर सारखा असेल का? नाही. पण या सिनेरिओ मध्ये काय, ठीक आहे, जर मी चेक केलं यांचा एंटायर रेकॉर्ड पण सेम बघा, मोबाईल नंबर पण सेम आहे, ऍड्रेस पण सेम आहे, सगळा रेकॉर्ड कसा आहे? सेम. तर याला आपण डुप्लिकेट म्हणणार. याला डुप्लिकेट नाही म्हणू शकत. का नाही म्हणू शकत? कारण की यांचं काय आहे, एम्प्लॉई आयडी जो आहे तो डिफरंट आहे. त्याच्यामुळे आपण याला डुप्लिकेट नाही म्हणणार, कारण एकसारख्या नावाचे लोक असू शकतात. ठीक आहे, पण त्यांचं काहीतरी डिफरन्शिएट असेल. जर नसेल, जर याच्यासारखं असेल तर आपण त्याला काय म्हणणार? एंटायरली डुप्लिकेट रो म्हणणार. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले काय करणार, मी या डेटाला इम्पोर्ट करून घेणार माझ्या डेटा सेटमध्ये. आता इम्पोर्ट करण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट मला माहिती काय पाहिजे, या फाईलचा टाईप काय. ठीक आहे, या फाईलचा टाईप आहे एक्सेल एसएक्स. म्हणजे हा कोणत्या डेटा टाईप मध्ये कॅटेगरीमध्ये येईल? एक्सेल मध्ये. तर मी सगळ्यात पहिले काय करतो, समजा मी याला डीसी नाव देतो, डेटा क्लिनिक. ठीक आहे, याला इम्पोर्ट करणार मी विथ द हेल्प ऑफ पांडास. पीडी डॉट रीड एक्सेल आणि सिंपल पाथला पास करेल. ठीक आहे, राईट क्लिक करायचं पाथ साठी. इथे आपल्याला भेटतो ऑप्शन कॉपी ॲज अ पाथ. ठीक आहे, इथे पेस्ट करेल. आता हे ब्लॅक आलेत, आपण याला काय सांगतो, ही स्ट्रिंग व्हॅल्यू नाही बाबा, ही काय फाईल आहे, तिला काय करायचं, आपल्याला रीड करायचं. ठीक आहे, जर मी नोटीस केलं, डीसी ला कोडला रन केलं, चेक करा, म्हणजे माझ्याकडे माझी फाईल आलेली आहे. आता एक एक गोष्टी आपण चेक करणार. सगळ्यात पहिले आपण बघणार फाईल बद्दल. ठीक आहे, df डॉट इन्फो. आता व्हेरिएबलचं नाव आहे डीसी आपल्या. ठीक आहे, आता हा काय शो करतो, आपल्याला डेटाला शो करतो कस्टमर आयडी, फर्स्ट नेम, लास्ट नेम, फोन नंबर, ऍड्रेस, पेइंग कस्टमर्स, डू नॉट कॉन्टॅक्ट. आता जर इथे चेक केलं ना, मला यांचा डेटा टाईप पण दिसतोय. नॉट युजफुल कॉलम मध्ये बुलियन व्हॅल्यू होते म्हणून त्याने बुलियन शो केली. स्ट्रिंग बरोबर आहे. ठीक आहे, आता जर चेक केलं, याच्यामध्ये एका ठिकाणी 21 रेकॉर्ड आहेत, एका ठिकाणी 20 रेकॉर्ड्स आहेत आणि एका ठिकाणी 19 रेकॉर्ड्स आहेत. म्हणजे याचा मिनिंग काय, की याच्यामध्ये नल व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे, आता आपण काय करणार, सगळ्यात पहिला टास्क. ठीक आहे, नल व्हॅल्यूज काय असतं. नल व्हॅल्यूज मध्ये जे हे तुम्ही एम्प्टी व्हॅल्यूज बघताय, यांना आपण म्हणतो नल व्हॅल्यूज, की तिथं डेटाची एंट्रीच नाहीये. ठीक आहे, आता आपल्याकडे एक फंक्शन आहे ड्रॉप एन नावाचं. ठीक आहे, तो काय करतो, डायरेक्टली एंटायर रोला काय करतो, तो रिमूव्ह करतो. काय करतो, तो एंटायर रोला रिमूव्ह करतो. आता मला सांगा, डू नॉट कॉन्टॅक्ट वाला एक कॉलम आहे. ठीक आहे, आता त्या कॉलम मध्ये पण नल व्हॅल्यूज आहेत. जर मी या कोडला रन केलं, ड्रॉप नावला जर रन केलं, तर हा पूर्ण रो रिमूव्ह होऊन जाईल. पण मला सांगा, हा जो कॉलम आहे तो तेवढा इम्पॉर्टंट आहे का रे आपल्यासाठी? जर मी विचार केला, तेवढा इम्पॉर्टंट नाही. डू नॉट कॉन्टॅक्ट तर येस, नाही तर नो, काहीतरी आपण फिल करू शकतो. पण तेवढ्या कॉलम साठी मी एवढा रेकॉर्डला रिमूव्ह करणं अयोग्य आहे. ठीक आहे, पण जर आपल्याकडे एखादा इम्पॉर्टंट कॉलम आहे, जसं नेम झालं पर्सनचं, आता मी याच्यामध्ये मीडियन व्हॅल्यू टाकू शकतो, की मोस्ट फ्रिक्वेंट व्हॅल्यू याच्यामध्ये एंट्री करू शकतो. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल अजून एखादा कॉलम असता, की रेटिंग वाला कॉलम, त्याच्यामध्ये मी ऍव्हरेज रेटिंग पण टाकू शकलो असतो. ठीक आहे, पण जिथे माझ्याकडे कॉन्टॅक्ट नंबरच आहे, आता मी एखाद्या पर्सनचा रॅन्डमली नंबर कुणाचा ऍड करू शकतो का तिथे? अजिबात नाही. तर अशा वेळेस आपण काय करतो, कम्प्लीट रोला रिमूव्ह करतो. आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे डेटा सेट आहे, फॉर एक्झाम्पल बँकेचा. ठीक आहे, इथं समजा नेम आहे. ठीक आहे, नेम आहे. इथं फॉर एक्झाम्पल त्यांचा नंबर आहे, अकाउंट नंबर. आफ्टर दॅट तिथं त्यांचा आहे बँक बॅलन्स. ठीक आहे, आणि समजा SMS सर्व्हिस एखादा कॉलम आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर असून बिनकामाची सर्व्हिस फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, 4 ठेवले मी. आता समजा एखादा पर्सनचं मी डेटा अनालिसिस साठी डेटा इम्पोर्ट केलाय. आता समजा फर्स्ट पर्सन आहे श्याम, त्याचा अकाउंट नंबर आहे. ठीक आहे, आणि त्याचं बँक बॅलन्स मध्ये. ठीक आहे, असं बँक बॅलन्स आहे. ठीक आहे, सेम सेकंड पर्सन आहे राज. ठीक आहे, आता त्याचा अकाउंट नंबर नाहीये, पण इथे बँक बॅलन्स आहे. ठीक आहे, समजा मी टाकलं 45,000. सेकंड पर्सन आहे फॉर एक्झाम्पल बॉब.
बॉबचा कम्प्लीट रेकॉर्डच नाही माझ्याकडे, आणि इथे डेटा आहे फॉर एक्झाम्पल SMS सर्व्हिस यस, इथे आहे यस, इथे आहे नो. ठीक आहे, एक शेवटचा रेकॉर्ड ऍड करतो मी, फॉर एक्झाम्पल जय. ठीक आहे, जयचा अकाउंट नंबर आहे, त्याच्यानंतर त्याचं बॅलन्स पण आहे 35,000. आफ्टर दॅट आता इथे काय आहे, त्याने SMS सर्व्हिसचा माझ्याकडे डेटा नाहीये. आता जर मी चेक केलं, माझे मोस्ट इम्पॉर्टंट कॉलम कोणकोणते त्याच्यामध्ये, नेम, अकाउंट नंबर आणि बँक बॅलन्स. ठीक आहे, आता SMS सर्व्हिस आहे नाही तेवढं काही देणार नाही तो फीडबॅक वगैरे, की जर याच्यातून इन्साइट काढायची तेवढं काही नाही. पण मला सांगा, ठीक आहे, इथे मी रॅन्डमली एखादी व्हॅल्यू फिल करू शकतो, मोस्ट फ्रिक्वेंट व्हॅल्यू मी तर येस टाकू शकतो, हे ऍक्सेप्टेबल आहे. पण मला सांगा, मी रॅन्डमली कुणाचा डेटा फिल करू शकतो का रे, अकाउंट नंबर असा जो इम्पॉर्टंट कॉलम आहे, मी एखाद्याचा अकाउंट नंबर टाकू शकतो असं रॅन्डमली? नाही टाकू शकत आपण. ठीक आहे, तर आपण काय करतो, ह्या एंटायर रोला काय करून टाकतो, रिमूव्ह करून टाकतो. ठीक आहे, जिथं आपण रॅन्डमली डेटा फिल नाही करू शकत. त्याच पद्धतीनं आता मला सांगा, हा राज नावाचा पर्सन आहे, माझ्याकडे याचं सगळं डेटा आहे, नाव आहे, बँक बॅलन्स आहे आणि SMS सर्व्हिस पण आहे. आता मला सांगा, अकाउंट नंबर आहे, तिथं मी रॅन्डमली कुणाचा पण अकाउंट नंबर टाकू शकतो का रे? नाही. एक जरी डिजिट चेंज झालं तर दुसऱ्या पर्सनचा तो डेटा शो करेल. तर या पण रेकॉर्डला आपण काय करतो, रिमूव्ह करतो. किंवा जो पर्सनने आपल्याला डेटा दिलाय, मेनली डेटा इंजिनियर, त्यांना काय मी म्हणेल की दादा याच्यामध्ये काय आहे, यू हॅव टू चेक, नीड टू चेक, असं काहीतरी मी फीडबॅक देऊ शकतो. ठीक आहे, पण मेनली मेजॉरिटी टाइम आपण काय करतो की रेकॉर्डला रिमूव्ह करतो, कारण की डेटामध्ये कॅल्क्युलेशन मध्ये मिस आउट नाही झालं पाहिजे. जर मी एखाद्या पर्सनचा, आपल्याला ऍज अ डेटा एनालिस्ट आपल्याला फक्त ऑपरेशन असतात, रीड ऑपरेशन असतात, आपल्याला कोणताच डेटाला डिलीट करायचा ऍक्सेस नसतं डायरेक्टली. ठीक आहे, आपण फक्त त्याचा एक इन्स्टन्सला ओपन करतो. ठीक आहे ना, चेंज करायची ऑथॉरिटी राहते डायरेक्टली. ठीक आहे, आता हेच ऑपरेशन करणारे आपण एक एक कॉलम वरती. ठीक आहे, आता सगळ्यात पहिले मला डेटा कळला. आता सगळ्यात पहिलं मेन ऑपरेशन आहे. ठीक आहे, आता याचं टॉपिकचं नाव काय आहे, आपल्या 8 नंबर आहे ना. ठीक आहे, याला नाव देतो मी सगळ्यात पहिले आपण काय करणार, अनवॉन्टेड कॉलमला रिमूव्ह करणार. ठीक आहे, अनवॉन्टेड कॉलमला रिमूव्ह करणार. आता सगळ्यात पहिले माझ्याकडे माहिती आहे, ठीक आहे, की एक कॉलम आहे. ठीक आहे, त्याचं नाव काय आहे, नॉट अ युजफुल कॉलम. मला जर त्याला रिमूव्ह करायचंय, तर काल आपण एक कमांड बघितली होती. ठीक आहे, त्याचं नाव काय होतं रे, हाऊ टू रिमूव्ह कॉलम, सिम्पल ड्रॉप. हा, व्हेरी गुड, ड्रॉप. आणि त्याच्यामध्ये काय करेल मी, कॉलम्स, कॉलम्स इक्वल टू, ठीक आहे, कॉलम्स इक्वल टू, कॉलमचं नाव पास करणार मी. आता जर कोडला रन केलं मी, ठीक आहे, सगळ्यात पहिले आपण चेंजेस बघणार की चेंजेस बरोबर झालेत का. ठीक आहे, हा, तो कॉलम चालला गेला. आता मी कन्फर्म करेल, कन्फर्म करताना काय करेल मी, कॉमा देईल आणि इन प्लेस इक्वल टू ट्रू करेल. कोडला रन केलं. आता जेव्हा मी चेक करेल, DC ला प्रिंट केलं, ठीक आहे, जेव्हा मी नोटीस करेल तो बिनकामाचा कॉलम चालला गेला. ठीक आहे, म्हणजे मी एक कॉलम तर पहिला टास्क तर केला की एका कॉलमला रिमूव्ह केलं. आफ्टर दॅट, ठीक आहे, जर मी माझ्या डेटा सेट मध्ये बघितलं, ठीक आहे, याला ओपन करतो मी. आता आपण एक गोष्ट बघितली होती, ठीक आहे, पायथन मध्ये स्ट्रिंगच्या बेस. ठीक आहे, आता जर तुम्ही नोटीस केलं, हा स्ट्रिंग मध्ये ना भरपूर वेळेस ना अशा व्हाईट स्पेसेस येतात. आता हा विंगर नावाचा डेटा सेट बघताय तुम्ही, याच्यामध्ये काय झालेलं आहे, व्हाईट स्पेस आलेले आहे. ठीक आहे, आता आपण काय करणार, एक कॉलम लेवल नुसार जाणार. कधी पण जिथे पण स्ट्रिंग कॉलम आला ना, तिथे एक कमांड रन करून घ्यायची, स्ट्रिप कमांड. ठीक आहे, स्ट्रिप कमांड काय करते की व्हाईट स्पेसेसला रिमूव्ह करतं, लिडिंग आणि ट्रेलिंग, सुरुवातीचे आणि शेवटचे. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण एक टास्क बघणार 8.2 मध्ये. ठीक आहे, 8.2. ठीक आहे, जसं आपण सुरुवातीला दिलं, आपण बिनकामाचं कॉलम मोडला. आता याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की हाऊ टू चेक नल व्हॅल्यूज. की आता मला चेक करायचे की कोणत्या कॉलम मध्ये, जे ईडी अनालिसिस करतो ना, की जेव्हा आपण माझ्याकडे डेटा सेट येतो, तर आपण ईडी मध्ये हेच करतो की डेटा सेट बरोबर आहे का, स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये आहे का, त्याच्यानंतर आपण अनालिसिसला स्टार्ट करतो.
तर डीसी डॉट इज नल इज नल. ठीक आहे, मी कोडला रन केलं. आता जिथे जिथे त्याला ना डेटा दिसेल तिथं तिथं मला काय करेल तो ट्रू करून देईल. आता 2 नंबरच्या इंडेक्सला इथं ट्रू आहे. ठीक आहे, इथे पण ट्रू आहे. पण मी असं किती व्हॅल्यू सोबत बघणार जर माझ्याकडे काय आहे लाखो करोड जर रेकॉर्ड आहेत. ठीक आहे, तर अशा वेळेस मी मॅन्युअली तर नाही चेक करणार, मी कॉलम लेवलला जाईल. ठीक आहे, एक एक व्हॅल्यू रो लेवलला तर जाणार नाही, मला एक एक व्हॅल्यू थोडं चेक करायला एवढा वेळ आहे. तर आपण इथे लावू शकतो सम. सम काय करेल सगळ्यांची टोटल करेल. कोडला रन केला, चेक करा. हाऊ टू चेक नल व्हॅल्यूज. आता मला कळतंय की फर्स्ट नेम मध्ये एक पण नल व्हॅल्यू नाहीये, लास्ट नेम मध्ये एक नल व्हॅल्यूज आहे. ठीक आहे, फोन नंबर मध्ये काय आहे 2 नल व्हॅल्यूज आहेत. आता कधी पण लक्षात द्या, डू नॉट कॉन्टॅक्ट जो कॉलम आहे, ठीक आहे, तो तेवढा इम्पॉर्टंट नाहीये की याच्यासाठी मी पूर्ण एंटायर रोला उडवेल. ठीक आहे, तर तुम्हाला ते पण सांगतो की ह्याला कसं करायचं. ठीक आहे, आता मला कळलं की डू नॉट कॉन्टॅक्ट मध्ये एवढे आहेत. ठीक आहे, फर्स्ट नेम मध्ये एक आहे, फोन नंबर मध्ये एक आहे. ठीक आहे, आता आपण रिमूव्ह करायच्या आधी ठीक आहे एक कमांड बघू. ठीक आहे, 8.3 हाऊ टू हाऊ टू फिल एन ए व्हॅल्यूज. ठीक आहे, तर एक सिंपल कमांड आहे डीसी डॉट फिल नावाचं. आता आपण डायरेक्टली त्याला ट्रू नाही करते आताच. ठीक आहे, ट्रू का नाही करते आपण त्याला, कारण की आपण फक्त सध्या व्ह्यू मध्ये बघतोय. जर मला चेंजेस करायचे असतील तर मी इनकेस टू करून बघून घेईल. ठीक आहे, मी याच्यामध्ये एखादा मेसेज देऊ शकतो जो तुम्हाला बघायचा आहे, नीड टू चेक. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय होईल, जिथं जिथं नल व्हॅल्यूज येईल ना, फिल एने काय करतो, एन व्हॅल्यूला जी पण आपण व्हॅल्यू पास केली तिथे तिथे काय करेल तो नीड टू चेक. ठीक आहे, याला काय करतो थोडं आपल्याला कळण्यासाठी असे रेकॉर्ड देऊन टाकतो. ठीक आहे, आता मला लगेच कळते बघा, इथे नल व्हॅल्यूज आहेत नीड टू चेक, इथे नल व्हॅल्यूज आहेत नीड टू चेक, इथे नल व्हॅल्यूज आहेत नीड टू चेक. बरोबर आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. म्हणजे मला कळते की नल व्हॅल्यू चालू. एक मिनिट. हा सर, सेशनची का? हम्म. तर आता मी याच्यामध्ये चेक करतो की इथे इथे मला व्हॅल्यू दिसत आहे. ठीक आहे, आता आपण त्याला आताच फिल नाही करणार, आपण एक एक कॉलम नुसार जाणार. ठीक आहे, आता सगळ्यात पहिले काय करायचं, डुप्लिकेट रेकॉर्डला तर सगळ्यात पहिले रिमूव्ह करायचं, काही असो का नसो. पहिले स्टार्ट करायचं रिमूव्हिंग डुप्लिकेट्स कडून सगळ्यात पहिले. ठीक आहे, 8.4. ठीक आहे, हाऊ टू हँडल डुप्लिकेट्स. आता याची आपल्याला फुल ऑथॉरिटी असते. ठीक आहे, की डुप्लिकेट रेकॉर्ड आले बिंदासपणे त्याला रिमूव्ह करून टाकायचं. ठीक आहे, हाऊ टू रिमूव्ह डुप्लिकेट व्हॅल्यूज. ठीक आहे, आता याच्यासाठी सिंपल कमांड आहे ड्रॉप डुप्लिकेट्स नावाची. ठीक आहे, आता मी काय करेन, डीसी डॉट ड्रॉप डुप्लिकेट्स. जर मी कोडला रन केलं, ठीक आहे, आता जो शेवटचा रेकॉर्ड होता बघा अनकिल, तो 2-2 वेळ चालता. ठीक आहे, हा तो काय झाला, रिमूव्ह झाला. ठीक आहे, मी चेक केलं आउटपुटला, जेव्हा मी परत कोडला जर रन केलं, ठीक आहे, इथे जर असं रन करतोय त्याला. ठीक आहे, आता मी चेंजेसला रिफ्लेक्ट बॅक नाही केलं. म्हणजे याचं मिनिंग काय की मी चेंजेसला फक्त काय करतो व्ह्यू मध्ये बघतोय. मला मॅन्युअली त्याला सांगावं लागतं ज्युपिटरला, आपल्या पांडसला, की बाबा मला हे चेंजेस काय करायचे, सेव्ह करायचे. ठीक आहे, आता चेक करा, रेकॉर्ड तर ऍज इट इज आहे. मी तर काय बोललो होतो की आपण त्या रेकॉर्ड्सला काय केलेले, रिमूव्ह केलेले युझिंग विच मेथड, ड्रॉप डुप्लिकेट्स. पण मी या चेंजेसला रिव्हर्ट बॅक केलं का, एकतर आपण काय करू शकतो त्याच व्हेरिएबल मध्ये करू शकतो, किंवा आपल्याला एक दुसरा ऑप्शन काय की याच्यामध्ये लिहायचं इन प्लेस इक्वल टू ट्रू. म्हणजे तो काय करेल, ओरिजिनल डेटा फ्रेम मध्ये काय करेल त्याला तो अपडेट करेल. ठीक आहे, आता जर इथे मी डीसी केलं, चेक करा की आता तो काय झाला, डुप्लिकेट रेकॉर्ड काय झाला, रिमूव्ह झाला.
ठीक आहे. कधी पण सुरुवात डायरेक्ट डुप्लिकेट्स पासून केली तरी चालते, की डायरेक्टली डुप्लिकेट रेकॉर्ड आले पहिले त्यांना उडवून टाकायचं. ठीक आहे. आफ्टर दॅट आता माझ्याकडे फर्स्ट नेम आहे, जिथे पण स्ट्रिंग व्हॅल्यू आली ना तिथं सगळ्यात धोका असतो की व्हाईट स्पेस येत आहे. ठीक आहे. तर अशा वेळेस काय करायचं, आपल्याकडे एक कमांड होती बघा स्ट्रिंग मध्ये. ठीक आहे. याच्यात त्या टॉपिकचं नाव 8.3. ठीक आहे. याच्यामध्ये मी मेन्शन करतो 8.5. ठीक आहे. हाऊ टू रिमूव्ह व्हाईट स्पेस इन स्ट्रिंग डेटा टाइप कॉलम. ठीक आहे. आपण यांना रिमूव्ह कसं करणार. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण काय करणार, कॉलमला सिलेक्ट करणार. आता सगळ्यात पहिले म्हणजे मी जर चेक केलं डीसी डॉट इन्फो. ठीक आहे. आता जर मी चेक केलं की फर्स्ट नेम स्ट्रिंग आहे, हा स्ट्रिंग आहे. ठीक आहे. पेइंग कस्टमर तर तेवढे आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाहीये, पण फर्स्ट नेम आणि लास्ट नेम तर इम्पॉर्टंट आहे. तर मी काय करेन, सगळ्यात पहिले कॉलमला सिलेक्ट करेल. ठीक आहे. डीसी कोडला केलं, त्याच्यामध्ये ऍड केलं, म्हणजे मी कॉलमला सगळ्यात पहिले सिलेक्ट केलं. आता ही कमांड आहे. ठीक आहे. स्ट्रिप कमांड. स्ट्रिप इज व्हेरी पॉवरफुल कमांड. ठीक आहे. याचा 2 मे मध्ये यूज होतो. हा काय करतो, लीडिंग अँड ट्रेलिंग व्हाईट स्पेसला काय करतो, रिमूव्ह करतो. ठीक आहे. इथे लिहितो मी, इट रिमूव्स लीडिंग अँड ट्रेलिंग व्हाईट स्पेसेस. आणि याचा अजून एक काय फायदा आहे माहिती का, तो काय करतो माहिती का, सुरुवातीचे आणि शेवटचे जर एखादा अनवॉन्टेड कंपोनंट आला तर तू तो त्या व्हॅल्यूला पण काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो, सुरुवातीचा आणि शेवटचा. ठीक आहे. इट ऑल्सो कॅन रिमूव्ह अनवॉन्टेड कंपोनंट्स. आता युजली तर येत नाही, पण आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले जर मी हे चेक केलं फंक्शन, हे कोणत्या डेटा टाइपचे, स्ट्रिंग डेटा टाइपचे. ठीक आहे. तर इथे लावू शकतो मी स्ट्रिप कमांड. ठीक आहे. जर मी कोडला रन केलं, मला याच्यातले व्हाईट स्पेस गेलेत. ठीक आहे. आता मी काय करेल, जर मला हे चेंजेस स्टोअर करायचे तर आता याच्यामध्ये इन प्लेस नावाचा ऑप्शन नाहीये, कारण की आपण कॉलम लेवलला आहे. तर मी काय करू शकतो, हे जे चेंजेस झालेत परत तेच चेंजेस मी काय करतो, त्याच कॉलम मध्ये रिफ्लेक्ट बॅक करतो. म्हणजे हा डेटा जो क्रिएट झाला मी त्याच कॉलम मध्ये काय केला, रिव्हर्ट बॅक करतोय, असा मिनिंग असतो त्याचा. ठीक आहे. मी कोडला केलं रन. आता फर्स्ट नेमचे तर व्हाईट स्पेस रिमूव्ह झाले. आता तसंच मी काय करतो, सिंपल याच्यामध्ये आपण चेक करू. सगळ्यात पहिले आपण कॉलमला सिलेक्ट करून घेऊ, डीसी स्क्वेअर ब्रॅकेट्स मध्ये लास्ट नेम. जर मी कोडला रन केलं, आता तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का, आता याच्यामध्ये फॉरवर्ड स्लॅश, हे डॉट, हे अंडरस्कोर सिम्बॉल हे आलेले आहेत. आता आपण सुरुवातीला आठवते का, आपण स्ट्रिंग मध्ये टॉपिक बघितला होता की इज नम, इज अल्फा, इज डिजिट. हे कन्स्टंट याच्यासाठी लावतो कारण की आपल्याला असं नावामध्ये एखादं कॅरेक्टर येणं पॉसिबल आहे का नाही, तर सुरुवातीलाच आपण एक कन्स्टंट लावतो, पण आलेच तर आपण या वे मध्ये करू शकतो. तर मी काय करेल, समजा आता मी काय करतो, या फॉरवर्ड स्लॅशला जर मला रिमूव्ह करायचं, सगळ्यात पहिले तर मी काय करेल, याच्यावरती कमांड रन करेल. ठीक आहे. स्ट्रिप इक्वल टू डीसी डॉट str डॉट स्ट्रिप. सगळ्यात पहिले मी काय केलं, व्हाईट स्पेस रिमूव्ह केले. आता मी काय करेल, हे जे अनवॉन्टेड कंपोनंट्स होते, ठीक आहे, हे जे अनवॉन्टेड कंपोनंट्स आहेत ते एक एक करून मी चेक करेल. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल हे दिसते तुम्हाला फॉरवर्ड स्लॅश, मी याला रिमूव्ह करू शकतो. मी काय करेल, स्ट्रिप मध्ये ना मी याच्यामध्ये व्हॅल्यूला पण पास करू शकतो. फॉरवर्ड स्लॅश केलं मी. आता चेक करा, व्हाईट कडे काय की फॉरवर्ड स्लॅश आहे. जेव्हा मी कोडला रन करेल, ठीक आहे, काय झालं रे, तो सिम्बॉल चालला गेला. तसंच आपल्याला काय करायचंय, हे डॉटला जर रिमूव्ह करायचंय तर मला काय करावं लागेल, डॉटला पास करावं लागेल. ठीक आहे. आता मी चेंजेस सेव्ह नाही केल्यामुळे बघा ते वापस येऊन गेला. ठीक आहे. इथं ते डॉटेड डॉट पार्करची इथं डॉट होता तो रिमूव्ह झाला. आफ्टर दॅट
फ्लेंडरसन कडे काय एक अंडरस्कोरचा सिम्बॉल आहे. आता त्याला जर रिमूव्ह करायचंय मला 14 नंबरच्या रेकॉर्डला, मी काय करेल सिंपल त्याच्यामध्ये अंडरस्कोरला पास करेल. चेक करा फ्लेंडरसनचा अंडरस्कोर सिम्बॉल चालला गेला. तर मी काय करेल मेनली कोडला कॉपी करेल, ठीक आहे, आणि ते चेंजेस याच्यामध्ये रिव्हर्ट बॅक करत चालेल. आणि जेवढे आहेत मी त्यांना काय करेल पास करतो एक एक करेल, ठीक आहे. डॉट अजून जेवढे पण सिम्बॉल आहेत ना तेवढे मी पास करू शकतो, ठीक आहे. मी कोडला केलं रन. आता जेव्हा चेक करेल मी, चेक करा, ठीक आहे. आता हे जे NaN आहे ते काय नल व्हॅल्यूज आहेत. आता NaN चा फुल फॉर्म काय असतो माहिती तुम्हाला, नॉट अ नंबर, ठीक आहे, हे असतं ना. आता चेक करा जे पण अनवॉन्टेड कंपोनंट्स होते त्याच्यातून रिमूव्ह झाले, म्हणजे माझा सेकंड कॉलम पण बरोबर आहे. आफ्टर दॅट आता थर्ड कॉलम कोणता होता माझा, डीसी डॉट कॉलम्सला रन करतो, ठीक आहे. थर्ड कॉलम होता फोन नंबरचा, ठीक आहे. डीसी आता फोन नंबर मध्ये काय झालेले मेनली की जे युजर्स आहेत, चेक करा, ठीक आहे. कुणी फॉरवर्ड स्लॅश दिलेलं आहे, कुणी हायफन दिलेलं आहे, जसं डेट मध्ये होतं भरपूर केसेस मध्ये की आपण कुणी डॉट देतं, कुणी हायफन देणार, कुणी पाईपचं युज करतं. तर आता या गोष्टीला कसं करायचं, आता स्ट्रिप कमांड तर आपण याच्यामध्ये डायरेक्टली युज नाही करू शकत, कारण की स्ट्रिप फक्त वर्क करतं सुरुवातीला आणि शेवटी, ठीक आहे, लिडिंग आणि ट्रेलिंगला. तर माझ्याकडे एक फंक्शन आहे, ठीक आहे. तुम्हाला ते फंक्शन आठवतं का रे, str डॉट रिप्लेस. रिप्लेस काय करतं, कुणाला पुन्हा सुद्धा रिप्लेस करायचं. तर मी काय करेल त्या फंक्शनचा यूज करेल str डॉट रिप्लेस, ठीक आहे. आता मी सांगेल आपल्याला कुणाला रिप्लेस करायचंय, फॉरवर्ड स्लॅशला. सगळ्यात पहिले मी तुम्हाला हे सांगतोय फॉरवर्ड स्लॅश वाला, ठीक आहे, जे जे आपलं फॉरवर्ड स्लॅश म्हणतो हे हायफन आणि खाली आहे फॉरवर्ड स्लॅश, ठीक आहे. कॉमा देऊन सांगेल कुणासोबत करायचंय आपल्याला, कुणासोबत असते. मी कोडला रन केलं, काय झालं रे, हायफन चालला गेला. तसं जर मी इथं चेक केलं की फॉरवर्ड स्लॅश दिला, कोडला रन केलं, फॉरवर्ड स्लॅश चालला गेला. आता मी हे ट्रान्झॅक्शन प्रत्येकासाठी कॉमन मध्ये देऊन टाकेल, ठीक आहे. आपण एक एक फंक्शनला बघण्यासाठी हे बघतोय मेनली, ठीक आहे. जर नंबर असेल तर पहिली गोष्ट आपण पहिलीच कन्स्ट्रेंट लावलं असेल की इज डिजिट असेल तरच डेटाची एंट्री होईल, की नंबर आला पाहिजे, मोबाईल नंबर, हे एक्स्ट्रा कॅरेक्टर काही आले नाही पाहिजे, ठीक आहे. आता हे मेनली स्ट्रिंग सोबत होत आहे, ठीक आहे. आता मी सगळे सिम्बॉल याच्यामध्ये पास करेल, जे जेवढे पण होते याच्यामध्ये. कंट्रोल व्ही, एका ह्याच्यामध्ये होतं हायफन, एका सिम्बॉल मध्ये होतं पाईप, ठीक आहे. मी ते एंट्री करतो पाईपची, कोडला रन केलं, ठीक आहे. आता मी काय करतो तेवढ्याच कॉलमला प्रिंट करून बघतो की डेटा झाले का क्लिक. चेकआउट करा की मोबाईल मध्ये जेवढे पण अनवॉन्टेड कंपोनंट्स होते ना ते आपण काय केलेत, रिमूव्ह केलेत, ठीक आहे. समजा जर मी आता डीसी ला प्रिंट केलं प्रॉपरली तर चेक करा की मला मोबाईल नंबर असा प्रॉपरली दिसतोय, ठीक आहे. म्हणजे आपण बऱ्यापैकी फाईलला एक एक कॉलम लेवल एक एक फंक्शनचा यूज करतोय आपण, ठीक आहे. ऍड्रेस मध्ये तर आपण काही चेंज नाही करू शकत. आता एक सिंपल टास्क आहे, ठीक आहे. पेइंग कस्टमर आणि डू नॉट कॉन्टॅक्ट हा एक माझ्याकडे काय आहे कॉलम आहे. आता याच्यामध्ये सिंपल काय झालेलं आहे, आता दोनच व्हॅल्यू मी ऍक्सेप्ट करत होतो, ठीक आहे, यस आणि नो. आता इथं कुणी एन केलेलं आहे, कुणी तर वाय केलेलं आहे, एखादं स्मॉल केस मध्ये पण एखाद्या पर्सन जर एंट्री केली असती ना तर ती एंट्री पडली असती. आता ही गोष्ट सगळ्यात पहिले मला कळेल कशी, सगळ्यात पहिले मी काय करेल पेइंग कस्टमरला चेक करेल. आता मी ऍक्सेप्ट काय करतो दोनच व्हॅल्यू येस आणि नो. आता मला कसं कळेल की युजरनं मल्टिपल व्हॅल्यूज एंटर केल्या, मी काय करेल सगळ्यात पहिले कॉलमला सिलेक्ट करेल, त्याच्यानंतर डॉट युनिक कमांड. आता युनिक काय रिटर्न करतं की सगळे युनिक व्हॅल्यूज, डुप्लिकेटला रिमूव्ह करेल, म्हणजे येस एकदा येईल, नो एकदा येईल, एन आणि वाय. जर मी कोडला रन केलं, फंक्शन आहे ना हा, आता चेक करा लोकांनी काय काय केलेलं याच्यामध्ये, ठीक आहे. आता सगळ्यात पहिले येस बरोबर आहे, नो बरोबर आहे.
आता n जे आहे ते मी ऍक्सेप्ट नाही करणार, कारण की तो जर मी याच्यावरती अनालिसिस केलं, ग्रुप बाय केलं, तर डेटा डायरेक्टली प्रत्येकाचा एक ग्रुप क्रिएट होईल. एस व्हॅल्यूचा ग्रुप होईल, एन व्हॅल्यूचा ग्रुप होईल, नो व्हॅल्यूचा होईल, एनचा पण होईल आणि वायचा पण होईल. याच्यासाठी मी सगळ्यात पहिले यांना क्लीन करेल या 3 व्हॅल्यूजला, म्हणजे एका स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये आणेल येस नो, आणि जिथे एन आहे तिथे मी नो करून टाकणार आहे. ठीक आहे. आता ठीक आहे, याला कसं करायचं सगळ्यात पहिले मी काय करेल, डीसी सगळ्यात पहिले या कॉलमला सिलेक्ट करून घेईल. कॉलमला सिलेक्ट केलं, कॉलम आला. त्याच्यानंतर आता स्ट्रिंग आणि सबस्ट्रिंग दोन गोष्टी असतात. जसं कंटेंट्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एखादा पोर्शन काय असतो, सबस्ट्रिंग असतो आणि कम्प्लीट व्हॅल्यू असते स्ट्रिंग व्हॅल्यू. आता मला काय रिप्लेस करायचं माहितीये का, ठीक आहे, यस ला किंवा जो वाय आहे त्याला मला कशासोबत रिप्लेस करायचंय, येस सोबत. मी काय करेन, जर मी असं केलं डॉट एसटीआर डॉट रिप्लेस, तर तुम्ही गंमत बघा कशी होती. ठीक आहे, मी अप्पर केस मध्ये वाय दिलं, ठीक आहे, कॉमा दिला, ठीक आहे, आणि इथं लिहिलं यस. आता याच्यामध्ये काय होणार आहे चेक करा. मी कोडला रन केलं, हे काय झालं रे, आता जिथं वाय होतं तिथं तर यस आलं, पण जिथं यस होतं, आता मला सांगा ही व्हॅल्यू यस व्हॅल्यू आहे, मी त्याला रिप्लेस, ही एक व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये वाय आहे. ठीक आहे, मी कमांड काय दिली, मला वाय ला रिप्लेस करायचंय, कुणासोबत रिप्लेस करायचंय, येस सोबत. आता मी कशावरती रिप्लेसमेंट केली माहिती का, सबस्ट्रिंग वरती आली. जसं आपण वरती केलं कम्प्लीट स्ट्रिंग मधून मी एका पोर्शनला रिप्लेस केलंय. ठीक आहे, कम्प्लीट स्ट्रिंग मधून एखाद्या छोट्याशा पोर्शनला रिप्लेस केलंय. आता तेच जर लॉजिक मी इथे लावलं तर काय होईल, आता यस आहे त्याच्यामध्ये पण काय वाय आहे, तर ती व्हॅल्यू कशी होऊन जाईल माहिती का, वाय रिप्लेस होईल येस सोबत आणि त्याच्या पुढे येऊन जाईल ईएस. ठीक आहे, तेच झालं ना, जिथं वाय होतं तिथं येस आलं आणि जे उरलं ईएस ते येऊन गेलं. तर अशा वेळेस आपण काय युज करतो, सबस्ट्रिंगचा युज नाही करत, आपण डायरेक्टली युज करतो रिप्लेसचा. मी कोडला रन केलं, ठीक आहे, आता चेक करा, जिथे वाय होतं तिथे काय झालं, येस होऊन गेलं. आता हे चेंजेस मला बरोबर वाटतंय, तेव्हाच जाऊन मी काय करेल, ओरिजिनल टेबलमध्ये चेंजेसला सेव्ह करेल. ठीक आहे, असं नाही करायचं की सगळ्यात पहिले चेंजेस करायचे नंतर सेव्ह करायचे. ठीक आहे, नाहीतर तुम्ही आधी काय करता, चेंजेस करून घेतात आणि सोबतच सेव्ह जर केलं तर अवघड होऊन जातं. ठीक आहे, आता सेम टास्क करेल मी याच्यासोबत पण, जिथं एन होतं त्याला रिप्लेस करेल मी नो सोबत. ठीक आहे, कोडला रन केलं, आता चेक करा, मी या कॉलमला रन करतो, झालं माझं. आता हे जे एन आहे ना, आता त्याच्यावरती काय टाकू शकतो मी, ऍव्हरेज व्हॅल्यू टाकू शकतो. त्याच्या आधी काय करावं लागेल माहिती का मला, ठीक आहे, त्याच्या आधी ना मला याला एकतर नल करावं लागेल नाही तर डायरेक्ट रिप्लेस करावं लागतं. आता मी याला करतो कन्वर्ट नल व्हॅल्यू मध्ये. आता नल व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करण्यासाठी एक्झॅक्टली ही एक व्हॅल्यू लागेल मला. ठीक आहे, एन फॉरवर्ड स्लॅश ए. तर मी काय करतो, जर तुम्हाला एखाद्या व्हॅल्यूला नल सोबत रिप्लेस करायची व्हॅल्यूला, तर काय करणार मी, ही व्हॅल्यू काय होती, एन फॉरवर्ड स्लॅश ए. ठीक आहे, आता जर मी ते एमटी स्ट्रिंग जर ऍड केली ना, तर काय होऊन जाईल माहिती का, तिथं एमटी व्हॅल्यू क्रिएट होईल, ती ना स्ट्रिप मध्ये रिमूव्ह होईल ना कशातच रिमूव्ह होईल, ना नल पण व्हॅल्यू राहील. तर मी काय करेल, तिथं प्रॉपरली लिहिल नल, एन ओ एन ई. जसं काल आपण डेटा फ्रेम मध्ये मी सांगितलं होतं, जर मला व्हॅल्यू तिथे टाकायची नाही तर मी ते एमटी स्ट्रिंग नाही ठेवणार, मी प्रॉपरली नल व्हॅल्यू दी. कोडला रन केलं, ठीक आहे, आता चेक करा, इथे झालं नॉट अ नंबर. आता मला काय करायचंय, या रेकॉर्ड साठी मी एंटायर रोला तर रिमूव्ह नाही करणार. ठीक आहे, मला इथे एक व्हॅल्यूला फिल करायचंय, तर मी इथे लावू शकतो डॉट फिल नाव. ठीक आहे, आता फिल नाव लावण्याच्या आधी मला याच्यामध्ये काय व्हॅल्यू टाकायची, येस का नो, आता हे कोण डिसाइड करेल. ठीक आहे, तर आपण युज करू शकतो मोड कमांडचा. मोड काय होतं की मोस्ट फ्रिक्वेंट व्हॅल्यू काय होते, जर मला मोड चेक करायचं, कंट्रोल व्ही करेल मी, तर कंट्रोल व्ही डॉट मोड फंक्शन, मेन मीडियन मोड आठवतंय त्याच्यातलं मोड फंक्शन. आता त्याने काय दिलं मला, 0 इंडेक्सला येस दिलं,
मला फक्त येस व्हॅल्यू पाहिजे, मी दिल 0 इंडेक्स, कोडला रन केलं, येस भेटलं मला, परफेक्ट. आता या कोडला मी काय करेल, इथून कॉपी करेल, ठीक आहे, आणि इथे येऊन पेस्ट करेल. म्हणजे हे जे ट्रान्झॅक्शनचं आउटपुट काय करतोय मी इथं फिल करतोय, ठीक आहे. कोडला रन केलं, चेक करा, जो शेवटचा रेकॉर्ड होता तिथे काय येऊन गेलं, प्रॉपरली येस येऊन गेलं. तर ह्या चेंजेसला मला सेव्ह करायचे म्हणून काय करेल, मी त्याच कॉलम मध्ये ह्या चेंजेसला रिफ्लेक्ट बॅक करेल, ठीक आहे. म्हणजे हा कॉलम तर माझा क्लीन झालाय. आफ्टर दॅट जर मी हे केलं तर सेम टास्क जो आहे ना तो डू नॉट कॉन्टॅक्ट साठी पण आहे, ठीक आहे. कॉलमचं नाव कॉपी करून घेतो मी, डू नॉट कॉन्टॅक्ट, आणि या सेम ट्रान्झॅक्शन मध्ये त्याला चेंज करून देतो, ठीक आहे. चेक करा, ठीक आहे. आता माझ्याकडे आला प्रॉपरली डेटा येऊन गेला, की माझे फोन नंबर पण व्यवस्थित दिसत आहे. आता मला हँडल करायचंय नल व्हॅल्यूजला, सगळ्यात इम्पॉर्टंट. एक तर ऑप्शन आहे की फिल करायचा, ठीक आहे. आता डू नॉट कॉन्टॅक्ट मध्ये तर मी बिंदासपणे याचा यूज करू शकतो, फिल नाचा, की सेम गोष्ट याच्यात ऍड करतो, ठीक आहे, कारण की तो तेवढा इम्पॉर्टंट कॉलम नाहीये माझ्यासाठी, ठीक आहे. इथे ऍड करेल मी पेइंग कस्टमरच्या ऐवजी इथे ऍड करतो डू नॉट कॉन्टॅक्ट, जिथे जिथे पेइंग कस्टमर आहे त्याला रिप्लेस करतो डू नॉट कॉन्टॅक्ट सोबत. कोडला रन केलं, चेक करा, म्हणजे हा पण डेटा क्लीन झाला. जर मला चेक करायचं आता माझ्याकडे नल व्हॅल्यूज किती ठिकाणी आले, मी रन करेल इज नल, ठीक आहे, इज याने करा, काहीच इश्यू नाही, ठीक आहे. त्याने एंटायर रो देऊन टाकले आपल्याला, त्यापेक्षा आपण रन करू इज नल, ट्रू फॉल्स, आणि याला ऍग्रिगेशन फंक्शन लावून देईल डॉट सम. आता लास्ट टाइमचा आउटपुट आणि आताच्या आउटपुट मध्ये डिफरन्शिएट बघा. आता फोन नंबर आहे, आता रॅन्डमली तर आपण कुणाचा फोन नंबर ऍड नाही करू शकत, ठीक आहे. लास्ट नेमचं पण सेम आहे, की कुणाचं जर सरनेम जर मी चेंज केलं तर एंटायर रो मिसमॅच होऊन जाईल, ठीक आहे. पेइंग कस्टमर होता आणि डू नॉट कॉन्टॅक्ट होता, याला तर मी क्लीन केलं, की बाबा याच्यात नल व्हॅल्यू तेवढं मॅटर नाही करत मला, मी त्याला फिल करून टाकलं विथ द मोड व्हॅल्यू, की मोस्ट फ्रिक्वेंट व्हॅल्यू काय, ठीक आहे. आता फोन नंबर आणि लास्ट नेमला कसं हँडल करणार, आता जर चेक केलं मी, तर अशा वेळेस आपण काय करतो, ऍव्हरेज व्हॅल्यू नाही टाकू शकत आपण कुणाचा फोन नंबर, कुणाचा काहीच नाही टाकू शकत लास्ट नेम मध्ये पण. तर अशा वेळेस आपण रन करतो, ठीक आहे. कितवा टॉपिक चालू आहे आपला, 8.6, 8.6, रिमूव्हिंग नल व्हॅल्यूज. एक सिंपल सा कमांड आहे डीसी ड्रॉप एन, ठीक आहे. कोडला रन केलं, जिथे जिथे नल असेल ना, हे बघा 17 नंबरला एक नल व्हॅल्यू होती, त्याने ती रिमूव्ह करून टाकली, ठीक आहे. 8 नंबरची एक नल व्हॅल्यू होती, त्याने रिमूव्ह करून टाकली, ठीक आहे. आता हे जर मला चेंजेस चेक करायचे, सेव्ह करायचे प्रॉपरली, तर मी काय करेल, ठीक आहे, याच्यामध्ये लिहिल इन प्लेस इक्वल टू, कोडला रन केलं, ठीक आहे. आता मला लास्ट नेम आणि फोन नंबर मध्ये 5 नल व्हॅल्यूज होत्या, लास्ट नेम मध्ये एक नल व्हॅल्यूज होती, ठीक आहे. आता मी याला एक्सपोर्ट कसं करेल, ह्याला कॉपी करेल, ठीक आहे, इथे पेस्ट करेल. आता मी चेक करतो की माझ्याकडे नल व्हॅल्यूज राहिलेत का, कोडला रन केलं, झाला. आपल्याकडे ना नल व्हॅल्यूज येत आता ना डुप्लिकेट व्हॅल्यूज येत, ठीक आहे. म्हणजे आपला हा डेटा क्लीन झालाय. आता क्लीन झाल्यानंतर आपण बाकीचे परफॉर्म करू शकतो व्हिज्युअलायझेशन. आता मला ही क्लीन झालेली फाईल एखाद्या पर्सनला पाठवायची आहे, तर मला काय करावं लागेल, फाईलला एक्सपोर्ट करायचंय, ठीक आहे. तर फाईलला एक्सपोर्ट करणारा टॉपिक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ठीक आहे. 8.7 द्या, 8.7 फाईल एक्सपोर्टिंग. आता इतके दिवस आपण काय केलं रे, फाईलला इम्पोर्ट करत गेलो.
आता आपण काय करतोय, फाईलला एक्सपोर्ट करतोय. ठीक आहे. तर मी सिंपल जिथे इम्पोर्ट केलं ना, तिथं आपल्याकडे पाथ भेटून जाईल. ठीक आहे. आणि याला व्हेरिएबल मध्ये सेव्ह करायची गरज नाही. आता आपलं फाईल एक्सटेन्शन काय, रीड एक्सेल ऍज इट इज ठेवायचं. ठीक आहे. आता मला फाईल एक्सपोर्ट करायचंय क्लीन करायला. ठीक आहे. तर मी क्लीन कसं करेल, ठीक आहे, डीसी. आता सगळा डेटा कशात आहे माझा, डीसी व्हेरिएबल मध्ये. ठीक आहे. डॉट टू एक्सेल. म्हणजे मी काय करतोय, डीसी व्हेरिएबलला ज्याच्यामध्ये सगळ्यात लेटेस्ट क्लीन फाईल आहे त्याला काय करतोय, जसं आपण रीड एक्सेल करायचोय तसं काय करायचो आपण, त्याला टू एक्सेल म्हणजे तो एक्सपोर्ट करतोय. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी कुठे एक्सपोर्ट करायचं तो पाथ द्यायचा आहे. माझ्याकडे ऑलरेडी वरचा पाथ आहे. ठीक आहे. त्याच पाथला मी कॉपी करतो, इथे पेस्ट करतो. आता एकाच फाईलचे दोन नाव असू शकत नाही, मला एरर देऊन टाकेल. तर मी काय करेल, याचं नाव चेंज करेल. मी याला नाव देतो फॉर एक्झाम्पल, आता नोटीस करा. ठीक आहे. आता हा डेटा आहे माझ्याकडे डाउनलोड्स फोल्डरमध्ये. ठीक आहे. इथं फाईल आहे. ठीक आहे. एक्झॅक्टली. आता इथं नवीन कोणती फाईल दिसते का तुम्हाला, नाही दिसत आहे. मी काय करतो, आता फाईलला एक्सपोर्ट करतो. मी याला नाव देतो क्लीन कस्टमर फाईल. काय नाव दिलं, क्लीन कस्टमर फाईल. आणि कोडला एकदाच रन करायचं. काय एकदाच रन करायचं, जर तुम्ही परत रन करताना ती फाईल ऑलरेडी तिथे ऑलरेडी असेल तर तो एरर देऊन टाकेल. ठीक आहे. की नेम ऑलरेडी एक्झिस्ट. मी याला फीडबॅक साठी इथे मेसेज देतो. ठीक आहे. फाईल एक्सपोर्टेड. ठीक आहे. म्हणजे मला कळेल की सेल रन झाले. तर तुम्ही दोनदा तीनदा रन करणार, तो एरर देऊन टाकेल. ठीक आहे. कोडला रन केलं. इथं राहायला मी कोटेशन द्यायचं राहिलं. ठीक आहे. कोडला रन केलं, झालं. मला वरची लाईन रन झाली, मला दिसते फाईल एक्सपोर्टेड. आता मी काय करेल, माझ्या फोल्डरमध्ये चालले जाईल. ठीक आहे. कुठं फाईल होती माझी, डाउनलोड्स मध्ये. नवीन फाईल आली माझ्याकडे, आली. कधी क्रिएट झाली, 18:48 टाइम काय झाला आपला, 18:49. बरोबर आहे. आता मी फाईलला ओपन करतो. ठीक आहे. आता हे मॅन्युअली येण्याची व्हॅल्यू होती ना, ती युजरने दिली की नाही द्यायची म्हणून. ठीक आहे. तर याला राहिलं तरी चालतं, काही इश्यू नाही. ठीक आहे. आता नोटीस करा, हा एक डेटा सेट आहे आणि हा एक डेटा सेट आहे. चेक करा कोणता बेटर आहे रे. पूर्ण डेटा स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये, जुन्या डेटामध्ये असे एरर्स वगैरे होते, नल व्हॅल्यूज होते. आता त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय का नल व्हॅल्यूज वगैरे, नाही. प्रॉपरली बघा, कुठे अलाइनमेंट मध्ये मिसमॅच नाही डेटा, बरोबर. हे बघा, चेक करा विंगर मध्ये. ठीक आहे. आता हेच असतं मेन जे आपण पांडस फेमस आहे, तर याच गोष्टीसाठी फेमस आहे तो. ठीक आहे. चलो, कालची आणि आजची रेकॉर्डिंग शेअर करतो. आता मी शेअर करायच्या आधी ना, ठीक आहे, मी विचारतो काही क्वेश्चन्स. ठीक आहे. शिवम. ठीक आहे. चलो, रोशनी, आज कोणता टॉपिक बघितलं रे आपण. प्रशांत, कोणता टॉपिक होता आजचा. डाटा क्लीन. डेटा क्लिनिंग. काय काय बघितलं तू आज त्याच्यामध्ये.